दोन्ही हात भरले घनदाट, अपार मिळाले वारकरी रे. अशा पद्धतीचे अपार वारकरी आहेत. आपण पाठीमागं पाहतोय अशा पद्धतीने हे चंद्रभागेच्या तीरावरती वारकरी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. ऊन वारा पावसाची कसली तमाना करता गेल्या जवळपास 20 ते 25 दिवसापासून हे सगळे वारकरी आहेत पांडुरंगाच्या दर्शनाच्या भेटीसाठी ओढीनं पायी चालत होते आणि आता पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत. पावलो पंढरी वैकुंठ भुवरी हा जो भाव आहे त्यांच्या अंतकरणामध्ये आहे. आणि आज आषाढी एकादशीचा जर नियम बघितला तर चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ अशा पद्धतीचा नियम असतो. अगोदर चंद्रभागेचं स्नान करायचं, त्यानंतर जे नित्यनेमाचे विधी आहेत ते करायचे, भजन कीर्तन करायचे आणि नंतर पांडुरंगाच्या दर्शनाला जायचा हा विधी असतो. त्याच विधीच्या अनुषंगाने आपण पाहतोय प्रदक्षिणा करणाऱ्या दिंड्या देखील पाहायला मिळतात. विशेषतः चंद्रभागेचं महत्व देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. अवघीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी अवलोकली. या पुंडलिकाचं हे सुंदर असं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक आलेला जो वारकरी भाविक आहे तो चंद्रभागेचं स्नान करतो, पुंडलिकाच्या चरणावरती नतमस्तक होतो, नामदेव पायरीचं दर्शन घेतो आणि नंतर पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. ही एक वारीची नित्यनेमाची प्रक्रिया आहे. मात्र प्रत्येक वारकरी आज पंढरपुरामध्ये आल्यानंतर धन्यता स्वतःला समजून येते. पांडुरंगाची भेट होईल ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. मात्र इथं आल्यानंतर कळसाचं जरी दर्शन घेतलं, चंद्रभागेचं जरी दर्शन झालं तरी प्रत्येक वारकऱ्याला वाटतं की मला आता पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे आणि तो भाव या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर चंद्रभागेच्या तीरावरचे ज्या ठिकाणी पाहायला मिळेल तिथपर्यंत सगळे भाविकांचा या ठिकाणी खूप वेळा भरण्यास आपल्याला पाहायला मिळतं. जिथपर्यंत नजर पुरेल दोन्ही जे काही काठ आहेत त्या दोन्ही काठावरती वारकऱ्यांची गाठी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक वारकरी हा मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करतोय, ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करतोय आणि हा चंद्रभागेचा जो तीर आहे तो पूर्णतः भजन कीर्तनामध्ये आणि वारकऱ्यांमुळे आज नाहून निघायला पाहायला मिळतं.